हिंदुस्थान फीडचे हिरा हे पशुखाद्य वापरल्यानंतर गायींची तब्येत पण चांगली झाली, दूध उत्पादन पण वाढले आणि गायीच्या दुधाची क्वालिटीही चांगली लागत आहे. वर्षाचे सर्वोत्तम दूध व सर्वोच्च दूध हा पुरस्कार मला मिळालेला आहे. नमस्कार, माझे नाव वैभव नाथसाहेब साळुंखे, राहणार कोंढरा चिंचोली, तालुका करमाळा, जिल्हा सोलापूर. मी पशुपालन हा व्यवसाय करतो. मी गेल्या 15 वर्षापासून हा व्यवसाय करत आहे. पहिला दुग्ध व्यवसाय हा पारंपरिक पद्धतीनुसार चालू होता. त्यानंतर मी कारखान्याची नोकरी सोडल्यानंतर ही व्यावसायिक स्वरूप देण्याचा प्रयत्न केला. रोजचे दैनंदिन कामकाज सकाळी पहाटे 5 वाजता उठल्या जाते. उठल्यानंतर गायी बांधल्या जातात मुक्त संचारमधल्या. त्यानंतर त्यांना कुटी आणि मिल्किंग पार्लर आहे. मिल्किंग पार्लरला कुटी टाकल्यानंतर गायी धारासाठी घेतल्या जाते. तिथंच गुळी सगळं त्यांचं खाद्य टाकलं जाते. नंतर गायी खाद्य संपल्यानंतर मोकळ्या सोडल्या जातात. आमच्या गोट्यात सध्या लहान मोठी धरून 48 जनावरे आहेत. त्यातील 20 HF मोठ्या गायी आहेत आणि 10 हिप्पर कालवडी आहेत आणि छोट्या कालवडी 8 आहेत. 4 गिर गाय आहेत. आमच्या गोट्याचे रोजचे दूध उत्पादन 250 ते 300 लिटर आज पर डे चालू आहे. दूध व्यवसायातील सगळ्यात महत्त्वाचा घटक म्हणजे आहार व्यवस्थापन. आहार व्यवस्थापनात आम्ही मुरघास, हिरवा चारा म्हणून मक्का किंवा कडवळ, सुपर नेपियर आणि वाळल्या चाऱ्यात उडदाचं बुसकट किंवा वैरण हे रोज देत आहे. आम्ही आमच्या गोट्यामध्ये गायींना, दूध देणाऱ्या गायींना हिरा हे पशुखाद्य वापरत आहे. 3 महिन्यापर्यंतच्या कालवडींसाठी आपण काप स्टार्टर हे खाद्य वापरत आहे आणि 6 महिन्यापासून 1 वर्षापर्यंतच्या कालवडींसाठी आपण ग्रोवर हे खाद्य वापरत आहे आणि त्यानंतरच्या कालवडींसाठी आपण हिप्पर हे खाद्य वापरत आहे. हिंदुस्थान फीडचे पशुखाद्य सगळ्याच प्रकारच्या गायींसाठी अतिउत्तम आहे. दूध देणाऱ्या गायींचे दूध पण वाढते, त्यांचे फॅट एशने पण वाढतोय आणि त्यांची तब्येत पण चांगली राहते आहे. दुग्ध व्यवसायात सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न की चारा आणणे. आम्हाला पहिलं पावसाळ्यात आमचे काळी रान असल्यामुळं रानात जाता येत नव्हतं. चारा पावसात आणता येत नव्हता. वाहतुकीचा प्रश्न यायचा. ट्रॅक्टरही रानात जात नव्हते. मग त्यासाठी आम्ही वर्षभरासाठी उपलब्ध असा मुरघास करायला लागलो. मुरघासामुळं आम्हाला पावसाळ्यात त्याचा भरपूर फायदा झाला. एक तर आहार व्यवस्थापनामध्ये मुरघास हा सगळ्यात महत्त्वाचा घटक आहे. कारण रोजचे जे दैनंदिन काम हे खाद्य आणण्यासाठी भरपूर वेळ आणि कष्ट हे त्याच्यात वायाला जात आहे. मुरघास केल्यामुळे कष्ट आणि वेळ हा पण वाचतोय आणि गायींना सर्वोत्तम चारा उपलब्ध होतोय. त्यामुळं गायींची दुधाची क्षमता पण वाढते, आरोग्य चांगले राहतं आहे. हिंदुस्थान फीडचे वासरांचे पशुखाद्य हे सर्वोत्कृष्ट आहे. जन्मताच कालवडाचे वजन 45 किलो होते. ते 3 महिन्यात गोवत्स स्टार्टर वापरल्यामुळे 109 किलो वजन आज तागायत त्याचे झाले आहे. हिंदुस्थान फीडचे हिरा हे पशुखाद्य वापरल्यानंतर गायींची तब्येत पण चांगली झाली, दूध उत्पादन पण वाढले आणि गायीच्या दुधाची क्वालिटीही चांगली लागत आहे. मी हिंदुस्थान फीडचे वासरांचे पशुखाद्य वापरून 12 ते 13 महिन्यात 280 ते 300 किलोपर्यंतचे कालवड तयार केले आहे. मी पद्मावती दूध डेअरी वर्षाचे सर्वोत्तम दूध व सर्वोच्च दूध हा पुरस्कार मला मिळालेला आहे. नवीन पशुपालन व्यवसाय करणाऱ्या तरुणांना मी एक सल्ला देईल की दूध व्यवसाय हा सुरुवातीला 1 ते 5 गायी घेऊन किंवा सुरुवातीला कमी संख्येपासून दूध व्यवसाय चालू करावा. कारण ह्याच्यात भरपूर कष्ट आहे आणि नवीन जोपर्यंत अनुभव येत नाही तोपर्यंत सुरुवात छोटी केलेली कधीही चांगली. पुढील दूध व्यवसायात आपणाला ही बाय प्रोडक्ट्समध्ये काम करायचं आहे. आता सध्या माझे तूप चालू आहे, तरी सध्या आता पारंपरिक पद्धतीने तूप बनवत आहे. तर तूप आता सध्या व्यावसायिक स्वरूप न दिल्यामुळे 30 ते 50 किलो तूप दर महिन्याला आपण पुणे या ठिकाणी देत आहे. धन्यवाद.